नमस्कार. देशात आता वंदे मातरमच्या मुद्द्यावरून बराच वाद छिडलेला दिसतोय. ह्या दोन गट प्रामुख्याने आपल्याला समोर दिसतात की एक गट असं म्हणतोय की जे पूर्वीपासून दोन कडव्यांचं चालत आलेलं वंदे मातरम आहे त्याबद्दल कोणालाच काय अडचण नाही आहे. ही नव्याने जी चार कडवी ॲड हा जो नवीन कायदा 11 ऑगस्ट 2026ला मंजूर केला आहे तो जरा सर्वांना जुळणे वाटते. बरं, याची थोडी इतिहास जर आपण समजून घेतला तर त्याचा इतिहास असा आहे, जे आत्ता आपण दोन कडवी म्हणतो, नॉर्मली शाळा सुटल्यानंतर आपल्या सगळ्यांना सवय होती ते म्हणायची, ती 1875 साली बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी लिहिली होती. एक कविता लिहिली होती त्या संदर्भात. त्यानंतर साधारण 7 वर्षानंतर 1882 साली त्यांनी जी आनंदमठ नावाची एक काल्पनिक कादंबरी लिहिली, त्यातले संदर्भ जुळून यावे म्हणून त्यासाठी 1882ला परत ही 4 कडवी नव्याने जोडून पूर्ण 6 कडव्यांचं काव्य त्यात त्यांनी लिहिलंय. तर आता ह्याची सुरुवात राजकारणात वापरायला कधी झाली तर 1896 साली साधारणतः रवींद्रनाथ टागोरांनी या पूर्वी असलेल्या 2 कडव्यांना, जे आपण आत्ता म्हणतो त्याला जी चाल दिलेली ती रवींद्रनाथ टागोरांनी दिलेली. 1896च्या काँग्रेसच्या अधिवेशनात त्यांनी सुरुवातीला हे वाक्य वापरलं, स्वतः चाल दिलेली ही कविता म्हटली आणि तेव्हापासून काँग्रेसने ठरवलं की आता हे नेहमीच म्हणायचं आपण. म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या, ही चॅटर्जींचं हे काव्य राजकीय सभांच्या ठिकाणी, देशाच्या महत्त्वाच्या गोष्टींच्या ठिकाणी वापरायला सुरुवातच मुळात काँग्रेसने केली. म्हणजे त्यांचा ह्या गीताला विरोध असता तर त्यांनी हे गीतच घेतलं नसतं मुळात. आणि ही मागणीही नव्हती कुणाची की हे गीत घ्या, ते सर्वांना त्या 1896च्या काँग्रेस अधिवेशनात आवडलं म्हणून हे ठेवलं. बरं, ह्यातलं आत्ताच खटकायचे मुद्दे आलेत अशातला भाग नाही. 1930 पासून साधारणतः ह्याबद्दल खटकाखटकी चालू झाली, ज्यामुळे 1937च्या अधिवेशनात त्यांना बाकायदा ठराव करून हे मान्य करावं लागलं की ही पहिले 2च कडवी घेणार. आता आपण समजून घेऊ नेमकं ही पुढची 4 कडवी काय आहेत आणि त्याचा कसा विरोध होऊ शकतो. नव्याने जी 4 कडवी ॲड झालीत त्यातले वाक्य तुम्हाला सांगतो. आता तुम्ही विद्या, तुम्ही धर्म, तुम्ही हृदय, याचा अर्थ काय पूर्ण या कडव्याचा? तू ज्ञान आहेस, तू धर्म आहेस, तूच सर्वांच्या हृदयात वास करतेस, तू प्राणशक्ती आहे आणि हे माते प्रत्येक मंदिरात तुझीच मूर्ती विराजमान आहे. मंदिर वापरलाय शब्द. त्याच्या पुढचं आहे त्वहिम दुर्गा दशप्रहारण धारिणी कमलदल विहारिणी. आता ह्याचा अर्थ काय होतो? तूच ती दुर्गा आहेस जी 10 शस्त्रे आणि कमळ धारण करतेस, जिचा आवाज कमळाच्या पाकळीसारखा कोमल आहे आणि जी ज्ञानाची दात्री आहे. मी तुला नमन करतो, मी तुला नमन करतो, हे कमळा समान पवित्र अतुलनीय सुजलाम आणि सुफलाम माते. असं साधारण पुढं आहे. म्हणजे हिंदू धर्मधारणेनुसार त्यात दुर्गा मातेचं जे वर्णन केले ते हे पुढील कडव्यांमध्ये सरस्वती माता, कमळा समान पवित्र माता, ही जी हिंदू धर्मातली प्रतीक आहे त्यांचा वापर केला आहे. आता हा भारत देश हिंदूंचा आहे, शिखांचा आहे, ख्रिश्चनांचा आहे, मुस्लिमांचा आहे, सर्वांचा आहे. अगदी 1857च्या उठावापासून ते 1947च्या स्वातंत्र्य संग्रामापर्यंत सर्वांनी ह्यात सहभाग घेतलेला आहे. 57च्या उठावानंतर तर जवळजवळ 20-25 हजार मुसलमान दिल्लीत फाशी दिले गेले होते की तुम्ही असा उठाव काच केला. त्यामुळे सगळ्यांचं रक्त ह्या भूमीसाठी सांडले. आता ख्रिश्चन, मुस्लिम आणि शीख ह्यांना यात अडचण असायचं कारण काय आहे? आता ख्रिश्चन आणि शीख धर्म किंवा इस्लाम धर्म हे एकेश्वरवाद, म्हणजे एका ईश्वराला मानतात की ते मूर्तीपूजा मानत नाही. त्यांचं असं म्हणणं आहे की ईश्वराने हे सर्व काही बनवलंय आणि तोच ह्या सर्व रूपात व्याप्त करतो. आपल्या हिंदू धर्मात सुद्धा अद्वैत तत्वज्ञान हेच सांगतं की सर्व काही ईश्वर आहे. तर आता जे कोणी अल्लाला, गॉडला किंवा वाहेगुरु किंवा अकाल पुरख, शीख धर्मातली जी कन्सेप्ट आहे की एकच ईश्वर आहे ते मानतात, ते ह्या दुर्गा मातेचं जे वर्णन केलं ह्या सर्वात, ह्याला कसं मानतील? हा प्रमुख मुद्दा. आणि कलमातल्या म्हणजे 25 नुसार आपल्या धर्माव्यतिरिक्त इतर धर्मांच्या प्रार्थना करण्यास कोणी सक्ती करू शकत नाही. किंवा कलम 28/3 नुसार सरकारी अनुदानित शाळेमध्ये तुम्ही इतर धर्माच्या विद्यार्थ्यांना दुसऱ्या धर्माच्या प्रार्थना सक्तीने म्हणून देऊ शकत नाही. ह्या नियमाचं काय होणार? मग आता ह्यांनी कायदा बहुमताने पास केलाय, पण ह्या त्यातल्या गोष्टी आहेत. आणि बरं, मुद्दा पण मूळ इतिहासात जरी गेलो तरी हेच दिसतं की 1875ला जेव्हा 2च पंक्ती लिहिल्या होत्या आणि टागोरांनी त्या 2च पंक्ती काव्यरचनेत इतकी सुंदर चाल दिली की त्या सगळ्यांना आवडल्या. आता ह्या टायमात विरोध करणारी 2 लोक होती इतिहासातली. एक होती मुस्लिम लीग आणि एक होती हिंदू महासभा. मुस्लिम लीगचा विरोध असा होता की ही 2 कडवी तर बरोबर आहेत, पण ह्याच्या पुढचं जे काव्य जे 7 वर्षानंतर 1882 साली आनंदमठ कादंबरीत लिहिलं मगाशी मी सांगितल्याप्रमाणे, तर त्यात मात्र हिंदू देवदेवता आहेत, दुर्गा मातेचं वर्णन केलंय, मग हे आम्हाला मान्य नाहीये. पण ह्या 2 कडवी चांगलीत, पण पुढचं काव्य तसं असल्यामुळे ही 2 कडवी पण नाही घ्यायची. हा मुस्लिम लीगची मागणी होती. हिंदू महासभेची, सावरकरांची मागणी काय होती की ही 2 कडवी तर असू द्याच, पण पुढची जी 4 कडवी ती पण घ्या. म्हणजे तुम्हाला विरोध लक्षात घ्या, 2 बाजूनी 2 विरोध होता. एक होता हे काढूनच टाका आणि एक होतं ही 4 ऍड करा. काँग्रेसने यातला सुवर्ण मध्य त्या काळी असा काढला की ह्यात पहिल्या 2 कडव्यात तर काही मुस्लिम द्वेष्टपणा नाहीये ना, तर मग ती राहणार आणि पुढची 4 ऍड करून, जर हिंदू महासभेचं म्हणणं होतं की नाही ती पुढची 4 पण ऍड करा, पण त्यामुळे जर बाकीच्यांच्या भावना दुखावल्या जातात तर त्यामुळे ते ऍड करायचा प्रश्नच नाही. म्हणजे एका वेळी त्या काळच्या काँग्रेसने मुस्लिम लीगला पण नकार दिला आणि हिंदू महासभेला पण नकार दिला. आता ज्या टागोरांना आपण प्रचंड आदरणीय समजतो त्यांनी ह्याविषयी काय मत व्यक्त केलं त्यावेळेस तुम्ही ऐका.
वंदे मातरम गाण्याचा मुख्य भाग हा थेट दुर्गादेवीची स्तुती आहे. यात कोणताही वाद असूच शकत नाही. लेखक बंकिमचंद्रांनी आपल्या कादंबरीच्या संदर्भासाठी ते लिहिले होते, परंतु एका बहुधार्मिक आणि विविधतेने नटलेल्या देशाचे राष्ट्रीय व्यासपीठ असलेल्या काँग्रेसच्या कार्यक्रमातून हे संपूर्ण गाणे गाणे इतर धर्मियांना संकोच पाडू शकते. आता हे टागोरांनी त्याच वेळेस हा वाद मिटवला होता. आता 2026ला एवढ्या वर्षानंतर परत तो वाद काढून साध्य काय होणार आहे? महागाई, पोरांचे शिक्षणाचे मुद्दे, ह्या सगळ्यापासून दूर लोटण्यासाठी ह्या 4 कडव्यांचा घाट घातलाय का सरकारने, असा आपल्याला प्रश्न पडतो. तुम्हाला काय वाटतं? तुम्ही पण सांगा, कमेंटमध्ये सांगा की हा भेदभाव तुम्हाला पटतो.